नमस्कार. माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टतर्फे आपलं स्वागत. आज आपण एका अशा प्रवासावर निघालो आहोत जो आहे एका डेटा पॅकेटचा. OSI मॉडेल वापरून माहिती एका डिव्हाइसमधून दुसऱ्या डिव्हाइसपर्यंत कशी पोहोचते हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. कधी विचार केलाय का की आपण इकडून एक ईमेल पाठवतो आणि काही सेकंदात तो जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात पोचतो? म्हणजे डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच. हे कसं शक्य होतं? यामागे एक जबरदस्त सुसंघटित प्रणाली काम करते आणि आज आपण तिचंच रहस्य उलगडणार आहोत. एक कल्पना करा. 2 माणसं आहेत ज्यांना एकमेकांची भाषा अजिबात समजत नाही. ते एकमेकांशी कसं बोलतील? गोंधळच उडेल, नाही का? कम्प्युटर्सचंही अगदी तसंच आहे. वेगवेगळ्या कंपन्यांनी बनवलेले कम्प्युटर्स, वेगवेगळे सॉफ्टवेअर्स यांना एकमेकांशी बोलायचं असेल तर त्यांना एका कॉमन भाषेची गरज लागते, म्हणजेच काही ठरवलेल्या प्रमाणित नियमांची. तर आजच्या आपल्या या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी ही वैश्विक भाषेची अडचण नेमकी काय होती ते पाहू. मग OSI मॉडेलची 7 स्तरीय रचना समजून घेऊ. त्यानंतर एका डेटा पॅकेटचा प्रवास कसा होतो हे अगदी जवळून बघू. मग खऱ्या जगात वापरल्या जाणाऱ्या TCP/IP मॉडेलशी त्याची तुलना करू आणि शेवटी हे सगळं जाणून घेणं आपल्यासाठी का महत्त्वाचं आहे हे सुद्धा पाहूया. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून, वैश्विक भाषेची समस्या. तर याच समस्येवरचं उत्तर म्हणून OSI मॉडेल तयार झालं. आता हे काय आहे? तर हे एक प्रकारचं ब्लूप्रिंट आहे, एक मार्गदर्शक तत्त्व जे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशनने बनवलं. याचं मुख्य काम काय? तर हे पक्कं करणं की कुठलाही कम्प्युटर, तो कोणीही बनवला असो, नेटवर्कमधल्या दुसऱ्या कम्प्युटरशी व्यवस्थित संवाद साधू शकेल. ओके, आता आपण या मॉडेलच्या आत डोकावून पाहूया, त्याच्या रचनेकडे वळूया. OSI मॉडेल काय करतं? तर नेटवर्क कम्युनिकेशनची जी किचकट प्रक्रिया आहे ना, तिला 7 सोप्या, मॅनेज करता येण्यासारख्या भागांमध्ये किंवा आपण म्हणूया स्तरांमध्ये विभागते. हे बघा, इथे तुम्हाला दिसतायत ते 7 स्तर, एकावर एक रचलेले. ही रचना कम्युनिकेशनच्या प्रक्रियेला खूप सोपं बनवते. प्रत्येक स्तराचं एक खास काम ठरलेलं आहे आणि तो फक्त त्याच्या वरच्या आणि खालच्या स्तराशीच बोलतो. म्हणजे कामाची एकदम शिस्तबद्ध विभागणी. आता गंमत बघा, या 7 स्तरांना आपण 2 मुख्य गटामध्ये विभागू शकतो. वरचे जे 3 आहेत ना, लेयर 7, 6 आणि 5, हे आहेत सॉफ्टवेअर लेयर्स. म्हणजे त्यांचं काम ॲप्लिकेशनसोबत संवाद साधणं आणि डेटा तयार करणं हे आहे. आणि खालचे जे 3 आहेत, लेयर 3, 2 आणि 1, ते आहेत हार्डवेअर लेयर्स. म्हणजे डेटाला प्रत्यक्ष तारांमधून, केबल्समधून पाठवण्याचं काम ते करतात. चला, आता येऊया सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे, एका डेटा पॅकेटचा प्रवास. समजा आपण एक ईमेल पाठवला, तर तो आपल्या कम्प्युटरपासून दुसऱ्या कम्प्युटरपर्यंत कसा जातो याचा प्रत्येक टप्पा आपण आता बघणार आहोत. जेव्हा आपण ईमेल पाठवतो तेव्हा तो डेटा सर्वात वरच्या म्हणजे 7व्या लेयरपासून आपला प्रवास सुरू करतो. आणि गंमत म्हणजे तो प्रत्येक लेयरमधून खाली जाताना प्रत्येक लेयर त्यावर स्वतःची काही माहिती जोडतो. यालाच एनकॅप्सुलेशन म्हणतात. असं समजा की तुम्ही एक पत्र लिहिलंय आणि प्रत्येक स्तर त्यावर स्वतःचा शिक्का मारून त्याला पुढे पाठवत आहे. तर प्रवासाची सुरुवात होते लेयर 7, ॲप्लिकेशन लेयरपासून. हा थेट आपल्या ईमेल प्रोग्रामसारख्या सॉफ्टवेअरशी बोलतो. मग डेटा येतो लेयर 6, प्रेझेंटेशन लेयरकडे. हा डेटाला नेटवर्कमधून प्रवास करण्यासाठी योग्य फॉर्मॅटमध्ये आणतो, त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी एन्क्रिप्ट करतो. यानंतर येतो लेयर 5, सेशन लेयर, जो दोन्ही डिव्हाइसेसमध्ये कम्युनिकेशनसाठी एक कनेक्शन सुरू करतो आणि काम झाल्यावर ते बंदही करतो. आणि मग येतो लेयर 4, ट्रान्सपोर्ट लेयर. याला OSIचा आत्मा म्हणतात आणि ते अगदी बरोबर आहे. याचं काम खूप महत्त्वाचं आहे. हा मोठ्या डेटाचे लहान लहान तुकडे करतो, ज्यांना सेगमेंट्स म्हणतात, आणि हे पक्कं करतो की हे सगळे तुकडे दुसऱ्या बाजूला व्यवस्थित, पूर्णपणे आणि योग्य क्रमाने पोहोचले पाहिजेत. इतकंच नाही, तर समोरचा कॉम्प्युटर स्लो असेल तर हा डेटा पाठवण्याचा वेगही कमी जास्त करतो. आता इथून पुढे हार्डवेअर लेयर्सचं काम सुरू होतं. लेयर 3 म्हणजे नेटवर्क लेयर. ह्या सेगमेंट्सना पॅकेट्स बनवतो आणि त्यावर IP ॲड्रेससारखे पत्ते टाकतो. मग लेयर 2, डेटा लिंक लेयर, त्यांना अजून लहान तुकड्यांमध्ये म्हणजे फ्रेम्समध्ये विभागतो. आणि शेवटी लेयर 1, फिजिकल लेयर, हा ह्या सगळ्या माहितीला
1 आणि 0च्या भाषेत म्हणजे डिजिटल सिग्नलमध्ये बदलतो आणि केबल्स किंवा वायफायद्वारे प्रत्यक्ष प्रवासाला पाठवून देतो. बरं, आता हा डेटा जेव्हा दुसऱ्याच्या कॉम्प्युटरवर पोचतो तेव्हा काय होतं? तेव्हा ही सगळी प्रक्रिया अगदी उलट्या क्रमाने होते. डेटा लेयर 1 पासून लेयर 7 पर्यंत वर जातो आणि प्रत्येक स्तरावर पाठवताना जी माहिती जोडली होती ती काढली जाते आणि शेवटी मूळ ईमेल जसाच्या तसा समोरच्या स्क्रीनवर दिसतो. याला म्हणतात डी-एनकॅप्सुलेशन. तर OSI मॉडेल हे समजून घेण्यासाठी खूपच छान आहे, एक आदर्श मॉडेल आहे. पण खऱ्या जगात म्हणजे आपलं इंटरनेट ज्यावर चालतं ते मॉडेल थोडंसं वेगळं आहे. चला ते काय आहे ते पाहूया. आपलं आजचं इंटरनेट हे OSI मॉडेलवर नाही तर TCP/IP नावाच्या एका जास्त प्रॅक्टिकल आणि सोप्या मॉडेलवर चालतं. जरी OSI मॉडेल नेटवर्किंग शिकण्यासाठी खूप महत्त्वाचं असलं तरी TCP/IP हेच ते मॉडेल आहे जे प्रत्यक्षात कामाला येतं. ही स्लाईड बघा. इथे अगदी स्पष्टपणे दाखवलंय की TCP/IP मॉडेल OSIच्या 7 स्तरांना 4 स्तरांमध्ये कसं एकत्र करतं. तुम्ही पाहू शकता की OSIचे वरचे 3 स्तर ॲप्लिकेशन, प्रेझेंटेशन आणि सेशन हे सगळे TCP/IPच्या एकाच ॲप्लिकेशन लेअरमध्ये येतात आणि तसंच खालचे 2 स्तर डेटा लिंक आणि फिजिकल हे सुद्धा एकाच नेटवर्क ॲक्सेस लेअरमध्ये एकत्र केले आहेत. पण TCP/IP मॉडेल इतकं यशस्वी का झालं याची काही खास कारणं आहेत. एक तर ते जास्त लवचिक आणि मजबूत आहे. ते कोणत्याही प्रकारच्या कम्प्युटरना एकमेकांशी जोडतं, अनेक वेगवेगळ्या राउटिंग प्रोटोकॉल्सना सपोर्ट करतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंटरनेटच्या प्रचंड वाढीसाठी आवश्यक असलेली विस्तार क्षमता ते पुरवतं. ठीक आहे, आपण ही सगळी सैद्धांतिक मॉडेल्स पाहिली. पण प्रश्न हा आहे की याचा आपल्याला काय उपयोग? हे सगळं जाणून घेणं का गरजेचं आहे? चला, आपल्या शेवटच्या भागात हेच समजून घेऊया. ही जी गुंतागुंतीची मॉडेल्स आहेत ना, ती समजून घेण्याचे 2 खूप मोठे आणि महत्त्वाचे फायदे आहेत जे आपलं डिजिटल आयुष्य खरंच सोपं करतात. पहिला आणि सगळ्यात मोठा फायदा आहे इंटरऑपरेबिलिटी. याचा अर्थ काय? तर या ठरलेल्या नियमांमुळे कोणत्याही कंपनीचा राउटर दुसऱ्या कोणत्याही कंपनीच्या लॅपटॉपशी सहज कनेक्ट होऊ शकतो. यामुळे एक खुलं आणि स्पर्धात्मक मार्केट तयार होतं जिथे वेगवेगळी उपकरणं एकमेकांसोबत मिळून काम करू शकतात. विचार करा, हे नियम नसते तर काय झालं असतं? आणि दुसरा फायदा आहे लॉजिकल ट्रबल शूटिंग. म्हणजे काय? तर जेव्हा आपलं इंटरनेट बंद पडतं तेव्हा नेटवर्क इंजिनियर्सना नेमकं काय चुकलंय हे शोधायला खूप मदत होते. ते याच लेयर्सचा वापर करतात. प्रॉब्लेम केबलमध्ये आहे का म्हणजे लेयर 1 मध्ये, की IP ॲड्रेस चुकीचा आहे म्हणजे लेयर 3 मध्ये. अशा प्रकारे समस्येचं मूळ शोधणं सोपं होतं आणि ती लवकर सोडवली जाते. तर OSI मॉडेल हे एक असं अदृश्य पण अतिशय शक्तिशाली ब्लूप्रिंट आहे जे आपल्या संपूर्ण डिजिटल जगाला आधार देतं. आणि हे आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातं की आपल्या डिजिटल जीवनाला शक्ती देणाऱ्या अशा आणखी कोणत्या अदृश्य रचना असतील ज्या आपल्याला दिसत नाहीत पण त्याशिवाय आपलं कामच चालणार नाही. याचा विचार नक्की करून बघा.